अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 3,733 लाभार्थ्यांना फक्त पहिला हप्ता मिळालेला आहे। 3,472 मजुरांची संपूर्ण मजुरी प्रलंबित आहे अध्यक्ष महोदय। यामध्ये 27,000 रोजगार हमी योजनेअंतर्गत आणि 12,000 रुपये जे शौचालय बांधण्यासाठी मिळतात ते अध्यक्ष महोदय प्रलंबित आहेत। सरासरी 60,000 रुपये या 3,472 मजुरांचे प्रलंबित आहेत। माझा एकच स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, या 3,472 मजुरांना ही जी 60,000 रुपये सरासरी हे 2 हफ्ते आणि शेवटचा हप्ता 20,000चा हा कधीपर्यंत अध्यक्ष महोदय मिळणार आणि लवकरात लवकर मंत्री महोदय हा हप्ता कधीपर्यंत देणार? महोदय, 3,472 जे मजूर आहे त्यांना 60,58,000 जे मजुरी द्यायची आहे त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे। आत्ता ज्याच्या अगोदर आमचे गोगावले साहेबांनी उत्तर दिल्याप्रमाणे निश्चितच निधी प्राप्त झाल्यानंतर दिला जाईल आणि आपल्या माध्यमातून आपण निश्चितच PM जनमन योजनेअंतर्गत घरकुलाच्या बाबत किंवा कातकरी समाजाबाबत मंत्री महोदय एक मिनिट, सातत्याने गोगावले साहेब असतील किंवा आपण सातत्याने सांगत आहात पैसे उपलब्ध झाल्यानंतर देऊ, हे काय योग्य नाही। शेवटी केंद्र शासनाकडनं जरी पैसे येणे असतील तर ते पैसे मिळवून घेणं जबाबदारी राज्य शासनाची आहे। त्यामुळे तुम्ही एक मर्यादेत सांगा की इतक्या दिवसात इतक्या महिन्यात हे पैसे जमा केले जातील। जर का हे पैसे उपलब्ध झाले नाहीत तर राज्य सरकार पर्यायी सोय करेल, पण असं मोघम उत्तर देऊन चालणार नाही। नाही प्रश्न तुम्हाला चला ठीक आहे, लवकरात लवकर मजुरांचा मजुरी देण्याचे प्रयत्न 100% करू, लवकरात लवकर। अध्यक्ष महाराज, 100 किलोमीटर मुंबईपासून 100 किलोमीटरवर आहे आपलं काय शहापूर जिल्हा ठाणे, आणि इथं PM-JSY अंतर्गत यांना आपण 3760 घरं मंजूर केली होती। हे कोण्या तारखेला आणि कोण्या साली मंजूर केली होती झालं। आता आपण सांगितलं की दुसरा हप्ता फक्त आम्ही 288 लोकांना दिला, 3472 लोकांचे पैसे देणं आहे आणि केंद्रानं पैसे दिल्यावर आपण पैसे देऊ असं सांगता, तर केंद्राचे पैसे येईपर्यंत महाराष्ट्र सरकार आपल्या तिजोरीतले उसने पैसे या गोरगरिबाचे, कष्टकऱ्यांचे, आदिवासीचे, कातकऱ्याचे घर बांधण्यासाठी आपल्या तिजोरीतून महाराष्ट्र सरकार देणार आहेत काय, आणि देणार आहे तो केव्हा आणि कोण्या तारखेला देणार आहे? अध्यक्ष महोदय, निश्चितच कातकरी समाजाला घरकुल दिलेलं आहे, त्याला सर्वात जास्त निधी राहतो एका घरकुलासाठी। 2023-24 या वर्षापासून PM योजना सुरू झाली, त्यापासून जे आदिम जमात आहे त्या आदिम जमात कातकरी समाजाला घरकुलाची योजना लागू सुरू झाल्यामुळे ते जे मजुराचे जे पैसे आहेत तर ते पैशाची मागणी केली, जेव्हा लवकरात लवकर आम्ही पैसे देण्याचे काम करू। नाही ठीक आहे मंत्री महोदय, रोजगार हमी योजनेअंतर्गत कुशल आणि अकुशलचा जो भाग असतो तो भाग असल्यामुळे मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे आणि 2023 पासूनचं काम असल्यामुळे 1 वर्ष परत PM साहेबांनी एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्यामुळे निश्चित त्यांचे घरे पूर्ण होणार आहे आदिम समाजाचे आणि त्यांना मजुरी मिळणार आहे। सर, निश्चित लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू। आमदार भाऊ, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगताना असं म्हटलं की हे 3 वर्षापासून हे घरकुलं इथे हरीश एक मिनिट यानंतर बोल हरीशजी प्लीज 3 वर्ष झाले तुमचे घरकुलं बांधकाम सुरू आहे। अहो, त्या लोकांनी घरं खोलली असेल ते घर पाडलंय, जुनं घर पाडून नवीन घर बांधायला घेतलंय। 3 वर्ष ते माणसं कुठे असतील याचा विचार काही कराल? म्हणजे सरकार म्हणून थोडी तरी जनाची नाही मनाची 3 वर्ष त्यांची घरं उकलून ठेवली, हा पाप आहे ना? सुधीर भाऊ म्हणतात त्याप्रमाणे पाप लागेल ना तुम्हाला, लवकर द्या ना पैसे, ते म्हणतायत, हरीश भाऊ म्हणतायत, आणि तुम्ही सांगतायत 3 वर्षापासून लवकरात लवकर देऊ, लवकरात लवकर देऊ, लवकर येणार कधी? म्हणून प्रश्न स्पेसिफिक तुम्ही तिथून निर्देश देताय
तुमचं आम्ही अभिनंदन करतो. अध्यक्ष महोदयांना बोलल्यानंतर तरी थोडेसे ठेवा आणि सांगा तुम्ही की अधिवेशन संपायच्या आत ते पैसे येतील, ते उसण्याचे ठीक आहे, पाहुण्याच्या वडेट्टीवार कामी कधी येईल, कधी देणार हे सांगा आणि हे घरं या वर्षात तरी पूर्ण करा. ठीक आहे. 2 पावसाळे ते कुठे राहत आहेत ते लोक, याचा विचार तुम्ही करून निर्णय घेतला पाहिजे ना. या संदर्भात केंद्र शासनाकडनं विविध जे उपक्रम चालवले जातात, प्रोग्राम चालवले जातात आणि राज्य शासन त्यामार्फत जे कार्यक्रम चालवतात त्या सगळ्या कार्यक्रमांमधनं जेवढा निधी येणं अपेक्षित आहे, जो आलेला नाहीये, तो किती आहे आणि तो कधीपर्यंत उपलब्ध होणार या संदर्भातला पाठपुरावा केंद्र शासनाबरोबर करून ह्या अधिवेशन काळ संपायच्या आधी शासनाने ही माहिती सभागृहात सादर करावी. ठीक होय अध्यक्ष.